नमस्कार मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी आज तुम्हाला अंडा बिर्याणी करून दाखवत आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: बासमती तांदूळ 1 किलो, 8 ते 10 बारीक चिरलेले उभे चिरलेले कांदे, 8 ते 9 अंडी, 5 ते 8 टोमॅटो, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, हळद 1 चमचा, तेजपत्ता 2 ते 3 पानं, 2 दालचिनीचे तुकडे, अद्रक लसूण पेस्ट, धना पावडर 2 चमचे, अर्धी वाटी दही, कोथिंबीर पुदिना गरम केलेला। आता पातेलं गरम झाल्यावर मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे। बघा तुम्ही, तेल थोडं जास्तच टाकायचं आहे। थोडे टाकूया। त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊ। चांगला लाल भाजून घ्यायचा आहे। कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे, सारखा हलवत राहायचा, म्हणजे एकसारखा भाजून निघतो। कांदा आता छान लाल भाजून झालेला आहे। आपण आता त्यात टोमॅटो टाकून घेऊया। तर छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर पुदिना बारीक चिरून ठेवला होता मी, तो टाकूया आणि हलवून घेऊया परत एकदा। असं हलवायचं, सगळं एकत्र करून घ्यायचं एकजीव। आणि मग अद्रक लसूण टाकूया। अद्रक लसूण पेस्ट टाकले आहे। तसंच एका बाजूला मी आता भातासाठी पाणी ठेवलेलं आहे गरम करून, त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे। एका बाजूला पाणी गरम होत आहे आपलं, ते सुद्धा हलवून घेऊया असं छान एकत्र। आणि लगेच आपण धना पावडर, घरगुती मसाला, मिरची पावडर आणि हळद पण टाकून घेऊया। सगळं मिक्स करूया छान। तयार आहे आपला। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। परत एकदा हलवून घेऊया। आणि त्यामध्ये अंडे सोडूया। मी अंडे सोडत आहे मसाल्यात। मसाला आपला तयार आहे। किती छान दिसतंय। असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून। ठेवलेला आहे भातासाठी। आता ते बघूया आपण। त्याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकायचं आहे घरगुती। पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडं साजूक तूप टाकायचं आहे, म्हणजे तांदूळ आपला वेगवेगळे दाणे होतात, फुलतात ना। छान पैकी तांदूळ फुलतो। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मसाला आपला तयार आहे। आपण चपाती किंवा ब्रेड स्लाइस सोबत खाऊ शकतो। पाणी उकळलेलं आहे आपलं।
आपण आता तांदूळ टाकूया, त्यात भिजवलेला तांदूळ टाकूया. हे पहा मी तांदूळ टाकले आहेत. हलक्या हाताने टाकायचे तांदूळ, तुटले नाहीत पाहिजे. आणि अशा हळूच पसरवायचे. तांदूळ भिजवलेला असतो त्यामुळे नाजूक असतो, तो तुटला नाही पाहिजे. तांदूळ आपण सोडलेले आहेत पाण्यामध्ये उकळत्या. आता ते शिजून द्यायचे. थोडं झाकण ठेवूया आपण त्याच्यावर. आणि तांदूळ 80% शिजवायचा. थोडा कच्चा ठेवायचा आहे तांदूळ, म्हणजे बिर्याणीमध्ये तांदूळ तुटत नाही. तांदूळ छान शिजलेला आहे. हे पहा, एक एक दाणा वेगवेगळा आहे तांदळाचा. आता हे पाणी आपण काढून घेऊया. हे पहा, तांदळातून पाणी सगळं काढून घेतलं आहे आपण. आणि तांदूळ कसा छान शिजलेला आहे. मसाला पण आपला तयार आहे. एका बाईचा थर लावून घेऊया. हा मसाला खाली घेतला आहे. चांगला मिक्स करून त्याच्यावर आपण आता तांदूळ टाकूया. जास्त तांदूळ जोरात हलवायचा नाहीये, हलका. मस्त फुललेला आहे तांदूळ. हे पहा, खाली मसाला. हे पहा, खाली राईस व तांदूळ. आता त्याच्यावरती मसाला टाकूया आपण. असं सगळीकडे पसरून टाकायचं आहे. तुम्हाला कुठली बिर्याणी आवडली आहे? अंडा बिर्याणी आवडती का? चिकन बिर्याणी जास्त आवडती? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा राहिलेला तांदूळ टाकूया आपण. छान असं सगळीकडे पसरवून टाकायचं आहे. सगळं गरम असतानाच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला अशी छान वाफ आणि दम लागतो. हे पहा, मस्त. आता ह्याच्यावरती मी ठेवलेला आहे थोड्याशा दुधामध्ये. हे सर्व बाजूने थोडा थोडा टाकायचा आहे पातेल्यावर. हे पहा. आणि त्याच्या खाली तवा जर ठेवला तर अजून खूप छान, म्हणजे खाली बिर्याणी लागत नाही. वरून मी एका बाजूला साजूक तूप गरम केलेलं आहे. ते सुद्धा सर्व बाजूनी, जसं कलर टाकला आहे तसं सर्व बाजूनी टाकायचं आहे. असं पहिलंच तेल जास्त टाकल्यामुळं मी आता तूप थोडं कमीच टाकत आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. ही पहा आपली बिर्याणी कशी छान दिसत आहे. व 10 मिनिटांमध्ये आपली बिर्याणी तयार. गॅस बारीक करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवर चांगली वाफ येऊन द्यायची आहे. वाफ जाऊन द्यायची नाही. झाकण पॅक करून ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांनी खोलून बघायचे आहे. चला तर आपण बघूया आपली बिर्याणी तयार आहे की नाही. आता वाफ आली की नाही. हो, एकदम परफेक्ट आपली बिर्याणी तयार आहे. छानपैकी वाफ आलेली आहे. तर आपण सर्व करूया. हो, खूप छान मुरलेली आहे. मस्तच एकदम. हे पहा. किती छान वेगवेगळा तांदूळ असा दिसतो आहे मस्तपैकी. आणि मस्त छान हॉटेलमध्येही मिळणार नाही अशी नॉनव्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी झालेली आहे.
तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.